जय गुरु. आज आपण पाहणार आहोत सापेक्षवादाचे जनक अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्याबद्दल माहिती. अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा जन्म 4 मार्च 1879 रोजी जर्मनीतील उल्म या गावामध्ये झाला. ते एक सिद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ होते आणि सर्वकालीन सर्वश्रेष्ठ वैज्ञानिकांपैकी एक म्हणून ते आजही गणले जातात. सापेक्षवादाचा सिद्धांत, विशेष सिद्धांत, सामान्य सिद्धांत, प्रकाशीय विद्युत परिणाम, पुंजभौतिक विश्वशास्त्र, विश्वरचनाशास्त्र वगैरे क्षेत्रामध्ये त्यांचे विशेष योगदान आहे. त्यापैकी प्रकाशीय विद्युत परिणाम या सिद्धांतासाठी आणि त्यांच्या सिद्धांतिक भौतिकशास्त्राच्या सेवेसाठी 1921 साली त्यांना नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. आइन्स्टाईन यांना त्यांच्या सापेक्षवादाच्या सिद्धांतानंतर जगभर अफाट प्रसिद्धी मिळाली आणि ते जगातील प्रसिद्ध चेहऱ्यापैकी एक बनले. आइन्स्टाईन या नावाचा अनेक ठिकाणी वापर आणि किंवा गैरवापर होऊ लागला. त्या प्रकारामुळे वैतागलेल्या आइन्स्टाईन यांनी अल्बर्ट आइन्स्टाईनची व्यापार चिन्हे म्हणून नोंदणी केली. एका शास्त्रज्ञाला त्यांची इतकी प्रसिद्ध असणे आणि त्यामुळे होणारे परिणाम याचा अनुभव नव्हता. आज बुद्धिमत्ता आणि आइन्स्टाईन हे एक प्रकारे समीकरणच बनले आहे. बालपण व शिक्षण याच्याबद्दल माहिती. अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा जन्म झाला ते जर्मनीमधील बुर्टवर्गमधील वुल्म हे गाव स्टुटगार्ट पासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर होते. त्यांचे वडील हर्मन आइन्स्टाईन हे आधी एक विक्रेता होते आणि त्यांनी नंतर विद्युत रासायनिक पदार्थाशी निगडीत कारखाना काढला. अल्बर्टच्या आईचे नाव पॉलिन होते आणि त्या एक गृहिणी होत्या. ते एक ज्यू कुटुंब होते. अल्बर्ट तेथील एक कॅथॉलिक प्राथमिक शाळेत शिकले आणि त्यांच्या आईच्या आग्रहामुळे त्यांनी व्हायोलिन या तंतुवादाचे काही धडे घेतले. वयाच्या 8व्या वर्षी त्यांचा ल्यूथपोल्ड व्यायामशाळेत सध्या आइन्स्टाईन व्यायामशाळा प्रवेश झाला. येथे त्यांनी प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेतले. त्यापुढील 7 वर्षांनंतर त्यांनी जर्मनी सोडून दिली. अल्बर्ट आइन्स्टाईन यांना विज्ञानाची आवड कशी लागली ते पाहणार आहोत. एकदा आइन्स्टाईन यांना त्यांच्या वडिलांनी एक होका यंत्र दिले. आइन्स्टाईन यांना जाणवले की रिक्त अवकाश आणि होका यंत्रातील बाणाची हालचाल यामागे नक्कीच काहीतरी रहस्य आहे. जसे जसे ते मोठे होत गेले तसे तसे आइन्स्टाईन यांना मजेसाठी अनेक रचनाकृती आणि यांत्रिक उपकरणे बनवली व आपल्या गणितातले कसेब दाखवले. जेव्हा आइन्स्टाईन 10 वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या भावाने मॅक्स टॅलमंड या पोलंडमधील अतिशय गरीब ज्यू वैद्यकीय विद्यार्थ्याची ओळख त्यांच्या कुटुंबाशी करून दिली. 5 वर्षाच्या सहवासात मॅक्स टॅलमंड हा दर आठवड्यात लहानग्या अल्बर्टला अनेक वैज्ञानिक विषयक पुस्तके, गणिती कोडी आणि तत्वज्ञानविषयक लिखाण देत असे. या पुस्तकात एम्युलियम कॉर्न यांचे सुयोग तर्कसंगततेचे समालोचन हे पुस्तक तसेच युक्लिडचे घटक या पुस्तकाचा समावेश होता. आइन्स्टाईन त्या पुस्तकाला एक पवित्र भूमिती पुस्तक असे म्हणत. अल्बर्टच्या कल्पनाशक्तीची वाढ ही त्यांच्या घरातूनच सुरू झाली. त्यांची आई एक उत्कृष्ट पियानो वादक होती. ही कला त्यांनी अल्बर्टला शिकवली. त्यांचे मामा जेकब यांनी अल्बर्टची गणिते सोडवून दाखवण्याची पैज लावली होती. ही गणित अल्बर्टने अतिशय आनंदाने सोडवली. मॅक्स टॅलमंडच्या
1989 ते 1894 या कालखंडात दर आठवड्यात होणाऱ्या त्यांच्या भेटीत टॅलमंड यांनी अनेक अर्धधार्मिक संकल्पना मांडून बायबलमधील अनेक गोष्टी असत्य असू शकतात या विचाराकडे अल्बर्टचे लक्ष वेधले. अल्बर्टचे स्वयंअध्ययन इतके प्रभावी होते की त्यांच्या अभ्यासक्रमात नसलेली भूमितीची अवघड गणिते चुटकीसरशी सोडवत असे. अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी विज्ञानातील शोध कसे लावले? सर्वकालिक सर्वश्रेष्ठ वैज्ञानिकांपैकी एक म्हणून ते गणले जातात. सापेक्षवादाचा सिद्धांत, विशेष सिद्धांत, सामान्य सिद्धांत, प्रकाशीय विद्युत परिणाम, पुंजभौतिकी, विश्वरसायनशास्त्र वगैरे क्षेत्रामध्ये त्यांचे विशेष योगदान आहे. त्यापैकी प्रकाशीय विद्युत परिणाम या सिद्धांतासाठी व त्यांच्या सिद्धांतिक भौतिकशास्त्राच्या सेवेसाठी इसवी सन 1921 साली त्यांना नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले. या कारकिर्दीच्या प्रारंभ आइन्स्टाईनने यांना विचार केला की न्यूटननी यांत्रिक ही विद्युत चुंबकीय नियमासोबत पारंपरिक यांत्रिकीच्या नियमाशी मेळ घालणारी नव्हती. या घटनेने त्यांच्या विशिष्ट सापेक्षता सिद्धांताला चालना मिळाली. तथापि त्यांना असे वाटू लागले की सापेक्षतेचे तत्व हे गुरुत्वाकर्षणाचेच सुधारित आणि विस्तारित रूप आहे. त्यांनी इसवी सन 1916 साली त्यांच्या अनुवर्ती गुरुत्वाकर्षण सिद्धांतावरून सामान्य सापेक्षता सिद्धांतावर एक पेपर प्रकाशित केला. सांख्यिकी यांत्रिक आणि पूज्य यांत्रिक या सिद्धांतात यांच्या समस्याची उकल करण्यास सुरुवात केली. त्यामुळे त्यांना त्यांच्या अनैविकिक सिद्धांत आणि रैन्यौगिक गती या संबंधित सिद्धांत स्पष्ट करता आले. त्याचप्रमाणे त्यांनी प्रकाशाच्या औष्णिक गुणधर्माचा शोध लावल्यामुळे त्यांना प्रकाशगणाचा सिद्धांत मांडता आला. इसवी सन 1917 साली आइन्स्टाईन यांनी त्यांचा सामान्य सापेक्षता सिद्धांताचा स्पष्टीकरणासाठी एक भव्य विश्वाची रचनाकृती प्रदर्शित केली. आइन्स्टाईन यांनी इसवी सन 1933 साली अमेरिकेला भेट दिली. या दरम्यान जर्मनी ॲडॉल्फ हिटलर सत्तेवर आला. त्यामुळे आइन्स्टाईन यांनी ते पूर्वी जेथे प्राध्यापक होते त्या प्रशिय विज्ञान महाविद्यालय बर्लिन येथे परत जाण्यास नकार दिला आणि ते अमेरिकेत स्थायिक झाले. इसवी सन 1940 मध्ये त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्व मिळवले. दुसऱ्या महायुद्धाच्या पूर्वसंध्येला आइन्स्टाईन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रूझवेल्ट यांना एक पत्र लिहिले. त्यात त्यांनी आवाहन केले की रूझवेल्ट यांनी तत्काळ आदेश देऊन अत्यंत आधुनिक व महाभयंकर अणुबॉम्ब याची निर्मिती थांबावी. परंतु त्या पत्राची दखल न घेता अमेरिकेने मॅनहॅटन प्रकल्प उभारला. अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा सैन्याच्या संरक्षण धोरणाला पाठिंबा होता, परंतु त्यांनी मोठ्या प्रमाणावर वापरात असलेल्या अणुकेंद्राचे विभाजन या तत्वावर चालणाऱ्या शस्त्रास्त्राचा शोध निषेध केला. काही काळानंतर आइन्स्टाईन यांनी ब्रिटिश तत्त्वज्ञ बर्टॉल्ड रसेल यांच्याशी संपर्क साधून रसेल आइन्स्टाईन जाहीरनामा यावर स्वाक्षरी केली. या जाहीरनाम्यात आण्विक शस्त्रास्त्राचे दुष्परिणाम विशद करण्यात आले होते. आइन्स्टाईन हे अमेरिकेतील प्रिन्स्टन, न्यू जर्सी या शहरातील इन्स्टिट्यूट फॉर ॲडव्हान्स्ड स्टडी या शैक्षणिक संस्थेची शेवटपर्यंत संलग्न राहिले. 1955 साली आइन्स्टाईन यांचे निधन झाले आणि आइन्स्टाईन यांनी संबंध आयुष्यात एकूण 300 वैज्ञानिक शोधनिबंध आणि 150 इतर विषयांवरील निबंध प्रकाशित केले. त्यांचे अनेक महान बौद्धिक कामगिरी आणि विलक्षण कल्पनाशक्ती यामुळे अलौकिक बुद्धिमत्ता या अर्थाने आइन्स्टाईन हा शब्द वापरू जाऊ लागला. चॅनल आवडल्यास
चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा. जय गुरु.